जय सच्चिदानंद. तुम्हा सर्वांच्या आत बसलेल्या परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. जय सच्चिदानंद. टीव्ही मध्ये तर जास्त करून सर्व लोक बघतच असाल. आज प्रत्यक्ष भेटतो आहोत. जीवनातल्या प्रत्येक प्रकारच्या समस्येचं समाधानही मिळवू आणि स्वतःच्या आत्म्याचं ज्ञानही मिळवू. 4 दिवसांचं स्पेशल मराठी भाषिकांसाठी शिबिर ठेवलंय. भरपूर प्रश्नोत्तर सत्संग करूया आणि पुन्हा पुन्हा अशा शिबिरात येत राहू. कारण एका दिवसात पूर्ण होणार नाहीये, 4 दिवसात पण पूर्ण होणार नाही. ही तर एंट्री मिळतेय मोक्ष मार्गात. हे आध्यात्मिक शिबिर आहे. धर्म आणि अध्यात्मात खूपच अंतर आहे. वाईट सोडा, चांगलं पकडा. अशुभामधून शुभामध्ये येणं, पाप सोडणं आणि पुण्य बांधणं तो धर्माचा रस्ता आहे. आणि पाप आणि पुण्य दोन्हीतून मुक्त होऊन कर्मबंधनातूनच मुक्त होणं हा अध्यात्माचा रस्ता आहे. आणि इथे आध्यात्मिक जागृती मिळवण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. आध्यात्मिक सत्संग म्हटलं जातं ह्याला. आणि दादा भगवान ज्यांना म्हणतात, स्वतः नेहमी सांगत असत की शरीर म्हणजे दादा भगवान नाहीये, हे तर पंचमहाभूतांचं बनलेलं आहे. एम पटेल अंबालाल भाई पटेल नातं होतं शरीराचं. आणि आतमधला आत्मा त्याला स्वतः दादा भगवान सांगत असत की जो आत्मा प्रकट झालाय, निरावरण, चहुलोकांचे नाथ, तो परमात्मा ते दादा भगवान आहेत. आणि मी ते स्वतःबद्दल नेहमी सांगत असत की मी तर ज्ञानी पुरुष आहे. मी अज्ञानी होतो जेव्हा आत्म्याचं ज्ञान नव्हतं झालं तेव्हा. आणि जेव्हा आत्मज्ञान झालं 1958 मध्ये, तेव्हापासून मी ज्ञानी पुरुष झालो असं नेहमी सांगत असत. आणि बालपणापासून हाच शोध होता त्यांचा. हे जग कुणी बनवलं, आत्मा काय, परमात्मा काय, भगवान कुठे आहे, भगवान काय करतो, ह्या जगाची वास्तविकता, कसं जग बनलं आणि जग कोण चालवतं, ही सर्व वास्तविकता जाणण्याचा त्यांचा खूपच शोध चालू होता. आणि बालपणापासून खूप विचारशील होते, मोठे थिंकर होते. काही झालं तरी त्याच्या मागे त्यांचा विचार करणं चालूच राहत असे की हे कसं झालं, कुणी केलं, आत्मा कुठे असेल, कसा असेल. आणि जैन शास्त्राची विधानं, उपनिषद, गीता, बायबल, कुराण इत्यादी सर्व वचनामृत, सर्व प्रकारची धर्मशास्त्र बालपणापासून त्यांनी वाचली 22 वर्षाच्या वयात. आणि हाच शोध होता की सत्य काय आहे, वास्तविकता काय आहे, जगाची सत्य परिस्थिती त्यांना जाणायची होती. आणि जेव्हापासून जैन धर्माचे पण प्रिन्सिपल त्यांना खूपच पसंत पडले. कंदमुळं न खाणं, रात्री भोजन न करणं, उकळलेलं पाणी पिणं. पण तरीसुद्धा आत्मज्ञान नव्हतं झालं नैसर्गिक रीतीने. बट नॅचरल 1958 मध्ये सुरत स्टेशनवर ट्रेन बदली करण्याचं झालं आणि स्टेशनवर पडले होते. त्याचवेळी अकस्मात म्हणाले की बट नॅचरल म्हणाले, सर्व प्रकारची आवरणं तुटली आणि अख्ख्या जगाची त्यांना वास्तविकता समजली, अनुभव मिळाला. जग कुणी बनवलं आहे, कर्मबंधनं कशी असतात, कर्मातनं मुक्ती कशी मिळू शकते. आणि सगळं विज्ञान, ज्याला अध्यात्म विज्ञान म्हटलं जातं, पण अक्रम स्वरूपातून प्रकट झालंय. आणि जगामध्ये जे मार्ग आहेत, क्रमिक मार्ग, तप करा, त्याग करा, ध्यान करा, भक्ती करा, सेवा करा, परोपकार करा, पूजा करा, नामस्मरण करा, करता करता आत्मसाक्षात्कार मिळण्याचा रस्ता तो क्रमिक मार्ग आहे. त्यामध्ये सोडावं लागतं
पती पत्नी संबंध सोडा, मग घराशी संबंध सोडा, पैशाचा, धंद्याचा, व्यवहारातून मुक्ती घेऊन हळूहळू संन्यास घेतला आणि क्रोध, मान, माया, लोभ संपवून टाकत सर्वातून मुक्त होऊन जाल, तेव्हाच आत्म्याचा साक्षात्कार होत असतो. आणि हा कधीच असा अक्रम मार्ग, अक्रम विज्ञान खुलं असतं. घर सोडायचं नाहीये, तप, त्याग, ज्ञान, योग साधना करता नाही, पण अनुभवी ज्ञानी पुरुषाच्या कृपेनेच आत्मसाक्षात्कार मिळवणं, आत्मज्ञानींच्या कृपेनं, तर याला अक्रम मार्ग म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या लिफ्टसारखं जिना चढून वरच्या फ्लोअरवर जायचं आहे, तर जिना चढत जाऊ शकतो. आणि लिफ्टमध्ये बसलात, स्विच दाबलात, 12व्या फ्लोअरवर निघून जाल. लिफ्टसारखा मार्ग आहे. कधी असा रस्ता खुला असतो आणि हा रस्ता त्यांना 1958 मध्ये ते ज्ञान प्राप्त झालं. ते म्हणायचे की आधी मी पण अज्ञानीच होतो. 1 तासात माझी आवरणं तुटली, अहंकार ममता संपून गेले, मी ज्ञानी पदावरती आलो. तरी पण ड्रेस कोड, टोपी, बूट, धोतर तसंच राहिलं. म्हणाले की अहंकार इतका नाहीसा झाला होता की कपडे चेंज करावेत, संन्यासी कपडे घालायचा पण अहंकार नव्हता राहिला. आणि त्यांनी हे विज्ञान सगळ्या जगाला दिलं. हस्बंड, वाईफ, मुलं, आईवडील, सासू सासरे, धंदा, नोकरीमध्ये राहून सुद्धा म्हणजे संसारात गृहस्थी वेशात राहूनही आत्मसाक्षात्कार मिळू शकेल आणि संपूर्ण दुःखांपासून मुक्ती मिळवू शकेल. हा कृपेचा मार्ग आहे आणि विज्ञान आहे. जसं भौतिक विज्ञान असतं, हे आध्यात्मिक विज्ञान आहे. आणि गोष्ट समजूनच करायची आहे. त्यामध्ये हे करायचं आहे, ते करायचं आहे, इतके मंत्र म्हणायचे, तितके पाठ करायचे, तितकी पूजा करायची, इतके स्वाध्याय, ही बाब समजायची आहे. समजण्यानेच समाधान मिळत असतं. पण ज्ञानीच्या दृष्टीची समज मिळवली पाहिजे. आपल्याजवळ अज्ञानी दृष्टीची समज आहे, अज्ञानतेची समज आहे. त्यामुळेच हे सर्व कन्फ्युजन आहे, फ्रस्ट्रेशन आहे, बऱ्याच प्रकारची दुःख भोगावी लागतात जगात. आणि ज्ञानीच्या दृष्टीची समज आपल्याला मिळाली की ह्या जगातल्या कुठल्याच परिस्थितीत बदल घडून न येऊनही तुम्ही सर्व दुःखांपासून मुक्ती मिळवू शकता. आणि हे आध्यात्मिक विज्ञान तुम्हाला तर टीव्हीद्वारे घर बसल्या मिळालंय. आता सर्व तुम्हाला प्रत्यक्ष भेटतात. तुम्ही तुमच्या पण धर्मामध्ये किंवा अध्यात्मामध्ये, व्यवहारामध्ये ज्या कुठल्या प्रकारचे प्रश्न आहेत तुमचे जरूर विचारा आणि समाधान मिळवून आपल्याला मोक्ष मार्गात पुढे जायचंय. हा कुठला नवा धर्म नाहीये, हा कुठला नवा संप्रदाय नाहीये. त्यांना स्वतःला आत्म्याचं ज्ञान झालं, सर्व दुःखांपासून मुक्ती मिळाली, तर मला जे सुख मिळालं तेच सुख मी सर्वांना वाटतोय. बस त्यांची हीच भावना होती. हा नवा संप्रदाय नाहीये, कुठला नवा पंथही नाहीये. ते स्वतः सांगायचे की मी देव नाहीये, मी कुणाचा गुरु सुद्धा होत नाहीये, मी कुणाला शिष्य पण नाही बनवत कधी. स्वतः आत्म्यामध्ये राहत असत आणि दुसऱ्यांनाही आत्म्याचं ज्ञान प्राप्त करवत होते. ते जे स्वतः आत्म्यामध्ये राहत दुसऱ्यांनाही आत्म्यामध्ये ठेवीत. कोण कुठला, कोण आत्मा कुणाचा गुरु, कोण आत्मा कुणाचा शिष्य, इथे अभेद्यता आहे. अभेद्य भाव, वेगळेपणा नाहीये की आम्ही मोठे आहोत, तुम्ही छोटे आहात, तुम्ही पण आत्मस्वरूप आहात, मी पण आत्मस्वरूप आहे. त्या दृष्टीने राहायचंय. आणि आध्यात्मिक मार्ग असा आहे की आपण जे धर्मपालन करतो किंवा भक्ती करतो ते सोडायचंच असं नाही, पण सत्य गोष्ट समजून घ्यायची आहे की मी स्वतः कोण आहे आणि या जगताचा कर्ता कोण आहे, करवणारा कोण आहे. हेच 2 प्रकारचं अज्ञान आपल्याला संपवायचं आहे. हे जगत चालवणारा कोण, मी स्वतः कोण आहे. आणि त्याच अज्ञानामुळे सगळ्या जगाच्या सर्व प्रकारच्या समस्या उभ्या राहत असतात, अज्ञान असल्यामुळे. आणि ज्ञान जागृती झाली तर ह्याच जगामध्ये दुःखांपासून मुक्ती सुद्धा मिळेल. आमचा हा असा अनुभव आहे, हजारो लोकांचा अशा प्रकारचा अनुभव आहे. तोच अनुभव तुम्ही सुद्धा घेऊ शकता.
फक्त गोष्ट समजून घ्यायची, खरं ज्ञान मिळवायचंय. इथे त्रिमंदिरामध्ये सिमंदर स्वामी, कृष्ण भगवान, शिव भगवान, सगळ्या हिंदुस्थानामध्ये आपल्याला वाटतं की हा जैनांचा देव आहे, हा आमचा वैष्णवांचा आहे, इथे शिव भगवानही ठेवलेत. या पक्षापक्षीला जोडणं म्हणजे अंतरीची भावना आहे. आणि त्याच्या पुढे मूळ पुरुषाची गोष्ट पाहिली ना, तर कुठल्याच मूळ पुरुषाने आपल्या स्वतःचा संप्रदाय, स्वतःचा धर्म स्थापन नाही केलेला. कृष्ण भगवानने कधीच असं नाही म्हटलं की मी वैष्णव आहे. श्रीकृष्ण शरणम मम म्हणत राहा, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत राहा. त्यानं वैष्णव धर्माची स्थापना केली नाहीये. त्यानं अर्जुनाला आत्म्याचं ज्ञान दिलं होतं. तू पंचमहाभूतांचं शरीर स्वरूप नाहीस, तू स्वतःच आत्मा आहेस आणि आत्मावत सर्व भूतेषु अशा दृष्टीने पहा. सर्व गुरु शिष्य काका आहेत, पुतणे आहेत, सर्वांनाच आत्मरूपाने बघ. हीच दृष्टी अर्जुनाला दिली. तिथे कुठलाच संप्रदाय धर्माची बाब येत नाहीये. जैन धर्म बघा, भगवान महावीराने कधी मी जैन आहे, जैन धर्म माझा आहे असं त्या काळी 2-2.5 हजार वर्षांपूर्वी कधीच नाही सांगितलं. त्यांनी तर असं सांगितलं, हा निग्रंथ पंथ आहे, बितराक मार्ग आहे आणि राग द्वेष अज्ञान संपवून आत्मज्ञान मिळवा, समस्त कर्मातनं मुक्ती मिळवून मोक्षगती प्राप्त करा. त्यांनी पण आत्मभाव प्राप्त करायला सांगितलं, देहभाव सोडून आत्मभाव प्राप्त करा. तिथे पण जैन धर्म वैष्णव धर्माचा विषय येत नाहीये. आणि शिवस्वरूप पाहायचं तर जीव आणि शिवाचा भेद मिटला तर तोच स्वतः शिव आहे. अज्ञानदशातीत जीवस्वरूप आहे, आत्मज्ञान झालं तर तिथेच शिवस्वरूप असतं. चिदानंद रूपो शिवो अहम शिवो अहम. तर अहम ब्रह्मास्मी म्हणतात, इथे मी शिवो अहम म्हणतो किंवा मी आत्मा आहे असं जरी शब्द वेगळे पण समजून बघाल तर आतल्या तत्वालाच पोचते ही गोष्ट. आणि समस्त मूळ पुरुषांनी हाच स्वतःचा आत्मसाक्षात्कार मिळवला आणि त्यांच्या फॉलोअर्सना आत्मसाक्षात्कारच करवला होता. कुठलाच मंत्र, कुठलं ज्ञान, कुठलीच क्रिया, कुठली तपश्चर्या, कुठलाच त्याग खरोखर नव्हता करवला. रामचंद्रजींना वशिष्ठ मुनींनी आत्मज्ञानच दिलं होतं. तुम्ही स्वतःच आत्मा आहात, स्वतःच ब्रह्म आहात, स्वतःच परब्रह्म आहात. देहस्वरूप पंचमहाभूतांचं विनाशी आहे, जगत स्वयंभू आहे, अनादि अनंत आहे. तर हीच तत्वाची गोष्ट आहे. आपल्याला समस्त अध्यात्मशास्त्रामध्ये अशीच मिळेल. तिथे कुणाचं वेगळेपण नाहीये किंवा आमचा जैन धर्म, आमचा वैष्णव धर्म, आमचा शिवधर्म, सनातन धर्म, हिंदू धर्म, अन्य धर्म. मूळ बाब जेव्हा समजून घ्याल तेव्हा हीच गोष्ट निघते की आत्म्याला ओळखा, तोच स्वतःच स्वरूप आहे. आणि देहध्यासातनं मुक्त व्हा, कर्मांपासून मुक्ती मिळवून मोक्षगती मिळवा. तर तेच मूळ पुरुषांचं म्हणणं दादाजींनी पुन्हा सांगितलंय, आपल्याला पुनर्स्थापित केलंय. आणि निपक्षपाती व्हायची दृष्टी येईल. आपण पक्षात राहू, देव पक्षपाती होणार की निपक्षपाती? देव निपक्षपाती आणि आपण पक्षात राहू तर कधी देवाचा साक्षात्कार होऊ शकेल का? तर आपणही निपक्षपाती झालो तरच देवाचा साक्षात्कार मिळणार आहे आपल्याला. ही मूळ पुरुषांची गोष्टच आपल्याला ह्या कलियुगात प्राप्त झाली आहे. ज्ञानीपुरुष आणि गुरुमध्ये खूप अंतर असतं. गुरु जगामध्ये वाईट सोडवतात, अशुभ सोडवतात, शुभ पकडवत असतात. पापातनं मुक्त व्हा, पुण्याचं उपार्जन करा. पण पुण्याचा तुम्हीच विचार करा की पुण्याचं फळ भोगण्यासाठी जगात परत यावंच लागेल ना. तर मग मुक्ती मोक्ष कधी मिळणार? तर पाप आणि पुण्य दोन्ही संपून गेले, बॅलन्स शीटच नील झाली तरच मोक्ष मिळणार. हे गुरु आणि ज्ञानी पुरुष करता भावात्न करता पदामधून मुक्ती मिळवून देत असतात आणि सत्य स्वतःचं स्वरूपाचं सेल्फला रिअलायझेशन करवतात की मी स्वतः कोण आहे. मग कर्माचं बंधन असतच नाही, कर्म बनतच नाही, तर पाप आणि पुण्य दोन्हींमधून मुक्ती मिळते आणि अंतामध्ये जन्ममरणातून मुक्ती मिळते, मोक्ष मिळेल. हा ज्ञानाचा मार्ग आहे. धर्म आणि गुरुचा मार्ग नाही, पण ज्ञानीचा मार्ग आहे आणि अध्यात्म मार्ग आहे. इथे तुमच्याकडून काहीही प्रश्न असले तर जरूर विचारा. आपण बालपणापासून काही ना काही धर्म, भक्ती, साधना करतच राहिलो जीवनामध्ये.
आणि जे आपल्याला कमी वाटतं ते जरूर विचारा की माझं जे हे मी केलं आहे त्यात पुढचा रस्ता काय आहे. आणि पुढे तर लास्टमध्ये सर्वच धर्म शेवटी स्वतःचा आत्मा, स्वतःच्या आत्म्यालाच ओळखायचा आहे. आणि तो ओळखला, आत्मधर्मात आलात, स्वधर्मात आलात, तर कृष्णाने अर्जुनाला तेच सांगितलं की आत्मधर्म मिळव रे. स्वधर्म तोच निर्भय बनवेल, विक्रांत बनवेल. परधर्म, इंद्रिय धर्म, संसार धर्मापासून मुक्ती आणि स्वधर्माची प्राप्ती हेच मोक्षाचं कारण आहे. आपण बालपणापासून काहीतरी धर्मभक्ती करतच होतो आणि इथे करतच आहोत. आपण बिझनेसमध्ये पण बघतो की दरवर्षी चेक करतो की आपला प्रॉफिट वाढला, बॅलन्स शीट चेक करतो. तर तशीच इथेही धर्मात पण एखादी बॅलन्स शीट काढूया की आपली चिंता, आपले अंतर्ध्यानी जे अंतर्क्लेश आहेत कमी व्हावेत. राग, द्वेष, मोह, क्रोध, मान, माया, लोभ कमी व्हावेत, संपून जावेत. तर समजा की आपण जो कुठला धर्म केला आहे तो सफल झाला आहे. आणि जितका म्हणून धर्म केला आणि आतमध्ये क्रोध, मान, माया, लोभ, राग, द्वेष कमी नाही झालेत आणि बाहेर घरामध्ये तक्रारी होतात, क्लेश होतच असतात, तर समजा आपण धर्म फक्त क्रिया केली आहे. धर्म समजण्यात काही कमतरता आहे. धर्माने क्रोध, मान, माया, लोभ कमी होत असतात आणि अध्यात्माने संपत असतात. आध्यात्मिक ध्यानामुळे जे काही आपण केलं आहे ते चूक नाही आहे, पण त्यामध्ये काहीतरी कमी आहे, ते आपण सुधारलं तर आपली प्रगती होणार आहे. यासाठीच हा प्रश्नोत्तरी सत्संग ठेवला आहे, जो तुम्हाला विचारायचा आहे. जरूर विचारा. आणि आपण आपल्याला जी खरी समज मिळवायची की जो ज्ञानीच्या दृष्टीने वास्तविकता काय आहे, कसं समजून घ्यायचं आहे की आपण अध्यात्मामध्ये प्रगती करू शकू. थोडेसे प्रश्न आलेत, आपण जरूर प्रश्नोत्तराचा विषय आता सुरू करूया. सुधा गुप्ता, अशी कुठली पद्धत आहे का जिने कुठल्याही स्थितीत किंवा परिस्थितीत आमची शांती आणि आनंद भंग न व्हावी? जर असेल तर कृपा करून सांगावी. आजपर्यंत काही ना काहीतरी केलं असेल ना तुम्ही? हो. तर अजूनपर्यंत प्रयत्न तर केला असेल ना की कुठल्याही स्थितीत, परिस्थितीमध्ये शांती आनंद भंग न व्हावा? नाही, थोडी. पण कधी कधी भंग होत असतो. कधी कधी तर असते आणि कधी कधी तर म्हणजे स्थिती तीच असते पण कंट्रोल नाही होत. कधी राग पण येतो आणि अशांती पण निर्माण होते डोक्यामध्ये. तुम्हाला शांती टेम्पररी हवी आहे की परमनंट हवी आहे? परमनंटच हवी आहे. तुम्हाला ज्यामधून शांती घ्यायची आहे, काय केलं होतं तुम्ही शांतीसाठी? मंत्र, माळा काही करत होतात? हो, आधी करायचे मी मंत्र. पण आता तर असं वाटतंय जशी एखादी वाणी असते. आधी वाणी म्हणजे कुठून तरी ऐकतो आणि मग त्याचा अर्थ लावतो, पण ते पण साध्य नाही होत. काही दिवस मंत्रबिंत्र जपाल, माळा वगैरे जपाल, मग पूजा बिजा करायला जाल. कोणीतरी म्हणाल सुधाजी तर खूपच रागीट माणूस आहेत, स्वभावच बिघडलेला आहे त्यांचा. कानांमध्ये असे शब्द आले तर बरं नाही ना वाटत ते. तर तुमची शांती नाही राहत, शांती जाते निघून. हां. आणि दुसऱ्या कुठल्या सुधाचा विषय झाला तर सुधा मेहता, मग तो माझा विषय नाहीये, ती तर दुसरीच कोणी आहे. मग शांती नाही ढळली आमची, जाणार नाही शांती. मग मूळ अशांतीचं कारण जगातील कारण नाहीये, पण आपली अज्ञानताच आहे. मी स्वतः कोण आहे हीच अज्ञानता निघून जायला हवी. तेच ऐकलं पण आहे आणि तसं वाटतं सुद्धा, पण तेवढी ती गोष्ट वेळेवर नाही उपयोगी पडत. वेळेवर ते सर्व विसरायला होतं. सर्व काही म्हणजे स्वार्थ, राग सर्व काही बाहेर निघून येतं. म्हणजे ते शब्दज्ञान आहे जे वेळेवर उपयोगी नाही पडत. ते शब्दज्ञान आहे. अनुभव ज्ञान वेळेवर हजर राहतं, जागृती येते आणि त्याने आपल्याला
मुक्त बनवते. त्याच परिस्थितीत मुक्ती मध्ये राहू शकतो. म्हणजे याचं एकच सोल्युशन आहे, आत्मज्ञान. जे ज्ञान मिळत असतं तेव्हा त्याच परिस्थितीमध्ये आपला आतला आनंद नाही जाणार निघून. ही अज्ञानताच की मीच, म्हणजे कुठल्या प्रकारची अज्ञानता आहे की मी स्वतः कोण आहे. तुम्ही खरोखरच सुद्धा आहात की तुमचं नाव सुद्धा आहे. मला तर वाटतं खरं तर नाहीये, पण म्हटलं तर आत्मस्वरूपी आहे. हो, पण सुधाजी अशा आहेत वगैरे काही बोललं, काही शब्द ऐकताच भोगणं चालूच होत असतं. म्हणजे शब्द फक्त समजले की सुधा शरीराचं स्वरूप आहे, मी तर काही आत्मा आहे. पण आत्मा आतमध्ये काय करत असावा. नाही, आमच्या एखाद्या शब्दाने जर कुणाला जरासुद्धा कष्ट झाले तर त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला कष्ट होतात. प्रॉब्लेम हा आहे. जर आमच्या काही म्हणण्याने आम्ही चुकीच्या भावनेने पण नाही बोललो आणि समोरच्याला वाईट वाटलं तर मग स्वतःला फार दुःख होतं. असं वाटतं की असं आपल्यामुळे हे का होतंय, काही कळत नाही. कारण आपण भल्यासाठी पण बोलतो, पण त्याच्या मागे काही आकस होत असतो, काही अभिप्राय होत असतो. थोडं प्रेज्युडाईज मध्ये राहून काही शब्द बोलायला जाल तर समोरच्याला दुःख होणारच आहे, हो की नाही. सत्य गोष्टही करायला जाल आणि पकड आग्रहाने गोष्ट बोलायला जाल तर दुःख हे होणारच. भले आपली स्वतःची चूक आपल्याला असंच वाटतंय की आपण दुसऱ्याच्या भल्यासाठी सांगतोय, पण त्यांना दुःख झालं तर आपली काही चूक आहेच की नाही काय. पण काय चूक आहे, कुठली चूक आहे ती बुद्धीने स्वतः समजणं शक्य नाही. म्हणजे स्वतः जज, स्वतःच आरोपी आणि स्वतःच वकील, स्वतःची चूक कशी शोधून काढणार. जज वेगळे असतील, आरोपी वेगळे असतील, वकील मध्येच निघून जातील, तेव्हा आपल्या थोड्या चुका दिसतील. आणि या चुकांच्या कारणामुळेच अशांती, आनंद वगैरे निघून जातो, अशांती वाढत असते. या चुका संपत जातील तरच आनंद राहील. म्हणजे याचं शॉर्टमध्ये इतकंच आहे की आपल्याला स्वतः कोण आहे हे जाणायचं आहे, हे कोण करणार आहे तेही जाणून घ्यायचं आहे. आपल्याला असंच वाटतं की मी हे चांगल्यासाठी, समोरच्याच्या भल्यासाठी बोलले, पण मी बोलणारी आहे आणि त्यांना दुःख झालं तर दुःख भोगणारे पण ते आहेत. म्हणजे सत्य हकीकत आपण जाणत नाही की कसं व्यवहारामध्ये कसं राहायला पाहिजे आणि कोण करता आहे, मी स्वतः कोण आहे. म्हणजे कधी कधी असं वाटतं की परिवारापासून वेगळं राहावं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरनं जर अशांती निर्माण झाली तर वाटतं की परिवारात राहिल्यामुळेच अशांती आली अशी भावना निर्माण व्हायला लागते. पण मग तुम्हा लोकांचं ज्ञान ऐकलं मग वाटतं की नाही, इथे राहूनच आपल्याला जीवन पूर्ण करायचंय. परिवारामध्ये हसबंड म्हणजे हसबंड पासून वेगळ्या व्हाल. नाही, हसबंड मुलांपासून, मुलांच्या बाबतीत होतं थोडं. मुलांपासून वेगळ्या व्हाल. पण हे शरीर सोडून कुठे जाणार आहात. हे पण कष्ट देणार आहे. रोज भूक लागते, शरीर दुखत असतं, डोकं दुखत असतं. परिवार दुःख देणारा नाहीये. आपला समज चुकीचा आहे, चुकीच्या प्रकारचा भ्रांतीचा समज आहे, याच्यामुळेच दुःख. मिसअंडरस्टँडिंग. समज चेंज करायला पाहिजे. आणि सत्य गोष्ट तर ही आहे की आपल्याला हा परिवार का मिळाला. आपला हिशोब आहे राग, द्वेष, मोहाचा. आपण व्यक्तींना दूर करू पाहतोय, पण आपला राग, द्वेष तर आपल्या जवळच राहणार. आणि राग, द्वेष संपवण्यासाठी परिवार आलेला आहे. व्यक्ती येत असते आणि व्यक्तीच्या व्यवहारामध्ये आपल्याला समताभाव ठेवायचा आहे आणि आपला राग, द्वेष संपवायचा आहे. तर आपण काय करतो, आपला राग, द्वेष ठेवतो आपल्याजवळ, व्यक्तींना दूर करत असतो. तर हा राग, द्वेष नंतर दुसरा कोणी व्यक्ती भेटेल आणि तुम्हीच जर विचार केला तर तुमच्या हे लक्षात येईल की बाहेरचा परिवार दूर झाला, पण हसबंड आणि मुलं आहेत तर त्यांच्यामध्ये क्लेश वाढतील. मग म्हणजे आपली दृष्टी बदलावी लागेल. दृष्टी बदलेल तर आपली जगण्याची दृष्टी बदलल्यानंतर मग जे मतभेद आहेत, वादावादी आहे, क्लेश आहेत, सर्व संपतील. हळूहळू हे होत जाईल. समजलं का तुम्हाला. हो. म्हणजे आता 4 दिवसांचा प्रोग्राम आहे. चांगल्या तऱ्हेने राहू. आणि दादाजींची एक गोष्ट अजून सुद्धा आहे, प्रतिक्रमण. जर कुणाला आपल्यामुळे दुःख झालं तर आपण प्रतिक्रमण करायला पाहिजे. प्रतिक्रमण म्हणजे कुणाला दुःख होत असेल, आपल्या व्यवहाराने त्याला अतिक्रमण म्हटलं जातं. नॉर्मल व्यवहार कुणाला दुःखदायी नाही होत, त्या व्यवहाराला क्रमण म्हटलं जातं. आणि दुसऱ्याला दुःख दिलं जातं क्रोधाने किंवा मोहाने किंवा मानापमानाने.
अभाव तिरस्काराने, म्हणजे दुसऱ्याला दुःख झालं आग्रह दुराग्रहाने, तर आमच्यामुळे त्याला दुःख झालं, ती आपली चूक आहे आणि आपल्या चुकीवर पश्चाताप केला पाहिजे. आणि एकदा आपण पश्चाताप केला की नंतर 2-4 दिवसानंतर परत असेच दोष घडले, परत दुःख झालं, तर परत माफी मागूया. एका वेळाने पूर्ण नाही होणार, पण दुसऱ्या वेळी, तिसऱ्या वेळी असं वेळोवेळी आपल्या चुकांचं प्रतिक्रमण करत राहाल तर आपण जरूर दोषांपासून मुक्त होत जाऊ आणि आपली शांती वाढत जाईल.